दिवस आहे आणि या रामधून मधील जे बौद्धिक सत्र आहे ते आपल्या नवी अशा नवीन दिशा ग्रुपला मिळालेलं आहे। त्याबद्दल सर्वप्रथम आयोजकांचे आभार मानतो। ही रामधून झाल्यानंतर हे बौद्धिक सत्र का असा प्रश्न मला बरेच वेळा पडला होता, परंतु जेव्हा मी या ठिकाणी आलो तेव्हा खऱ्या अर्थानं कळलं की हा बौद्धिक सत्र का असायला पाहिजे होतं। आपण लोहिया गावात जन्म घेतलेला आहे। आपलं खूप मोठं भाग्य पुण्य आहे की ज्या लोहिया क्षेत्रामध्ये प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज जन्म घेतला, त्याच लोहिया क्षेत्रामध्ये आपला जन्म झाला। आपण खूप श्रेष्ठ आहोत। भारतभूमी ही आधीपासून संतांची भूमी आहे, त्यानंतर महाराष्ट्र हा त्यातूनही श्रेष्ठ संतांची भूमी आहे आणि आपण लोणी गाव त्यातील श्रेष्ठ प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांनी जन्म घेतलेला आहे। महाराजांनी या ठिकाणी जन्म घेतला। आपण बाहेर ठिकाणी जातो, मोठ्या गर्वाने मिरवतो आपण की मी लोणी तिकडून आलेलो आहे आणि ज्या ठिकाणी गुलाबराव जन्म झाला त्या ठिकाणी मी आलेलो आहोत, मी आलेलो आहे। जर एखाद्या ठिकाणी कार्यक्रम असला, व्यासपीठ होतं, त्या ठिकाणी महाराज तुम्ही म्हटलं आपल्याला की तुम्ही गुलाबराव महाराज जन्मभूमीतून आलेला आहे, तर महाराज थोडं बोला 5 मिनिटं 10 मिनिटं जाईल, बोला 5-10 मिनिटं, तर आपल्याला खरंच बोलता येईल का? हा प्रश्नचिन्ह आपल्याला पडला असेल तर त्याचं आता प्रश्नाचं उत्तर आपण काढलं पाहिजे। जर आपण गेलो या ठिकाणी जे मान्यवर उपस्थित आहे आणि त्यांनी जर म्हटलं की तुम्ही गुलाबराव महाराज जन्मभूमीतून आलात आणि हा इथं जो कार्यक्रम सुरू आहे, एखादे व्यासपीठ आहे, त्या ठिकाणी तुम्ही महाराजांबद्दल 10 मिनिटं बोला तर आपल्याला बोलता येईल का? या ठिकाणी ग्रंथसंपदा उपलब्ध आहे। आपण या ठिकाणी ग्रंथ घेऊन जाऊन त्याचं वाचन केलं पाहिजे आणि वाचन केल्यानंतर आपल्याला नाही पूर्ण ग्रंथ तर आपण एखादा ग्रंथ किंवा एखादी ओवी, एखादं भजन महाराजांचं वाचलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे। ते सगळ्यांना खूप पुढे होईल। आज आपण पाहतो की महाराजांनी गुलाबराव महाराजांनी 134 ग्रंथांचं लेखन केलेलं आहे आणि म्हणून महाराज गुलाबराव महाराज हे आध्यात्मिक व आधुनिक असे द्रष्टे संत होते आणि गुलाबराव महाराजांनी फक्त अध्यात्मिकच नाही तर आधुनिक ग्रंथांवर आणि आधुनिक सिद्धांतांवर सुद्धा लेखन केलेलं आहे। त्यांनी डार्विनचा सिद्धांत मोडून काढलेला आहे, आपल्याला माहिती आहे। आणि हे सगळं ग्रंथसंपदा जर आपल्यापाशी आहे तर आपण वाचन केलं पाहिजे। आज गुलाबराव महाराजांच्या साहित्यावर देशभरात विदेशात PhD केली जाते, डॉक्टरेट मिळवली जाते आणि आपण साधा एक ग्रंथ वाचू शकत नाही, एखादी ओळी वाचू शकत नाही, ही खूप दुर्दैवी घटना आहे। म्हणून आपण वाचन केलं पाहिजे। या निमित्तानं हा शब्दाचा तो उद्देश खरा हाच असायला पाहिजे की आपण या साहित्य क्षेत्रात आलो पाहिजे आणि आपण वाचन लेखन केलं पाहिजे। गुलाबराव महाराज हे अवघ्या 9 महिन्याचे असताना त्यांची दृष्टी गेली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यांचं मामाचं गाव हे आपलं लोणी आहे, याच ठिकाणी महाराजांचा जन्म झालेला आहे। आजोळे त्यांचं हे होतं आणि लहानपणी त्यांचे आजोबा आजी त्यांना गुल्ल्या म्हणत होते। म्हणजे मी जेव्हा वाचन केलं तेव्हा मला इतकं सुंदर वाटलं ते त्यांना ह्या प्रेमळ अशा नावाने हात दिली जात होती आणि महाराजांची तर्कबुद्धी खूप विशाल होती, खूप मोठी होती। महाराज लहानपणापासूनच त्यात किती प्रवीण होते। जेव्हा महाराज बाहेर जायचे तर महाराजांनी बालांत असताना, डोळे नसताना त्यांना प्रज्ञाचक्षु होते, त्यांना चर्मचक्षु जरी नसते पण त्यांना प्रज्ञाचक्षु प्राप्त करून घेतले होते। म्हणून त्यांनी हे सर्व ग्रंथसंपदा निर्माण केले। जेव्हा महाराज बाहेर जायचे, पेटी घेऊन जायचे, तेव्हा त्यांनी आपल्या जे त्यांना ग्रंथ वाचन करून घ्यायचे त्यांनी लोकांकडून वाचन करून घेतले आणि महाराजांची बुद्धी किती पावरची असेल हे समजलं की एकदा जर ग्रंथ तो वाचून घेतला तर त्या ग्रंथाला डबल महाराजांना पाहायची गरज नव्हती। कोणत्या महाराजात काय लिहिलेलं आहे महाराज एका मिनिटात सांगू शकत होते, एवढी विशाल अशी बुद्धी होती महाराजांची। सुरुवातीला महाराजांनी ग्रंथ वाचून घेतले, त्यावर मीमांसा केली, लिखाण केलं। त्यानंतर जेव्हा महाराजांना माऊलीचा अनुग्रह झाला, माऊलीचा दृष्टांत झाला, त्यावेळेस त्यानंतरच्या 1900 नंतरच्या काळामध्ये महाराजांना ग्रंथ वाचनाची सुद्धा ऐकून घेण्याची सुद्धा गरज पडली नाही। जेव्हा महाराजांनी एखादा ग्रंथ हाती घेतला त्यावर दृष्टी जरी फिरवली तरी तो ग्रंथ महाराजांना पठण होत होता। थोडं एवढी मोठी विशाल शक्ती महाराजांमध्ये होती। आपल्या लोणीचं मौल्य रत्न आहे, आपण ते मानत नाही म्हणजे आपण त्याचं गुणगान करत नाही किंवा आपण ते जात नाही, परंतु विदेशातल्या लोकांनी ते मान्य केलेलं आहे। एवढी मोठी विशाल शक्ती असताना महाराजांचे खूप चमत्कारिक सुद्धा होते। महाराजांची भविष्यवाणी सिद्ध होत होती। महाराज जेव्हा व्यवसायाला गेले आणि मंजुळा मात्रेला जेव्हा मुलगा झाला तेव्हा महाराज म्हणाले की मंजुळा तुला तुझ्या पोटी रत्न तुला रत्न प्राप्त
प्राप्त झालेला आहे, माणिक रत्न प्राप्त झालेला आहे माणिक. आणि हे माणिक पुढे संपूर्ण जगामध्ये ओळखले जाईल आणि हे माणिक अवघ्या पूर्ण भारताचं नेतृत्व करणार, खूप मोठा संघ होणार. ही भविष्यवाणी जेव्हा महाराजांनी केली ते खरी ठरले. आपण समजून घ्या हा विषय, जरी कोणी मांडला नसेल मला माहिती, पण हे समजून घ्या. तुकडोजी महाराजांना लहानपणीच आशीर्वाद गुलाबराव महाराजांचा भेटलेला आहे खऱ्या अर्थाने. आणि म्हणून तुकडोजी महाराजांनी खूप मोठं कार्य या विश्वामध्ये, या जगामध्ये, भारतामध्ये केलेलं आहे. आणि हे जे भविष्यवाणी महाराजांनी केली होती ती खरी ठरली. आणि माणिक हे जेव्हा म्हटलं होतं म्हणून त्यांचं नाव माणिक हे तुकडोजी महाराजांचं नाव ठेवण्यात आलं होतं. असे हे गुलाबराव महाराज यांचे विविध अशी लीला आहे. महाराजांनी स्वतःला ज्ञानेश्वर कन्या म्हणून घेतलेला आहे. त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची कन्या म्हणून स्वीकृती केलेली आहे. तसेच कृष्ण पत्नी म्हणून स्वीकृती केलेली आहे. श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण त्यांनी माझे कृष्ण हे पती आहे आणि मी कृष्णांची धर्मपत्नी आहे असं त्यांनी मान्य केलं. त्यासाठी ते कात्यायनी व्रत सुद्धा करत होते. त्यांनी कात्यायनी व्रत सुद्धा केलेलं आहे. मंगळसूत्र परिधान करत होते, जोडवे घालत होते. असा त्यांचा वेशभूषा, जेव्हा ते कात्यायनी व्रत करायचे त्यावेळेस त्यांचा पूर्ण वेशभूषा असायची. हा अनंत अशी लीला महाराजांची आहे. आपण या जेव्हा वाचन करू, जेव्हा आपण गुलाबराव महाराजांचे चरित्र वाचन करू तेव्हाच आपल्याला समजत नाही. आपल्याला कसं समजणार, आपण युट्यूबवर बरेचसे व्हिडिओ पाहतो, पण कुठेतरी आपल्याला वाटलं का आपण गुलाबराव महाराजांवर टाकावं त्यामध्ये, आणि त्या गुलाबराव महाराज एखादा तरी व्हिडिओ आपण रोजचा बघा म्हणून कधी असं आपल्याला वाटत नाही. म्हणून आपण ते वाचून घेतलं पाहिजे. माझे आधीपासूनच याबद्दल प्रेम असल्यामुळे, त्या ग्रंथामध्ये प्रेम असल्यामुळे मी आधीपासून वाचन करतो. थोडं युट्यूबवर मला एखाद्या वाटेल गुलाबराव महाराजांचं नाव टाकून नक्कीच गुलाबराव महाराज एका व्हिडिओ चरित्र तरी पाहतो. म्हणून आपण तो आपल्यामध्ये बदल करून घेतला पाहिजे. आपल्या गावातील एवढे मोठे संत असल्यामुळे आपल्याला खरंच संधी पुढे भेटते तर आपल्याला 2 मिनिटं जाऊन सुद्धा बोलता आलं पाहिजे. गुलाबराव महाराजांचे 134 ग्रंथ आहेत, पण त्याशिवाय महाराजांच्या 1000च्या वर ओव्या आहे, 1000च्या वर अभंग आहे, 1000च्या वर कविता आहे, 1000च्या वर गवळणी आहे. महाराजांच्या अशा सुप्रसिद्ध गवळणी आहे. लता मंगेशकर यांनी जेव्हा त्यांचं गायन केलं गवळणीचं, जेव्हा त्यांना नवल वाटलं की एका अंध संतांनी हे लिहिलेलं आहे, त्यांना कधीच विश्वास बसला. त्यावेळेस त्यांची मुलाखत दिली, त्यावेळेस सांगितलं लता मंगेशकर यांनी की हे अंध एका संतांनी लिहिलेलं आहे. एवढं सुंदर, एवढी विश्वास. जेव्हा यांच्या बुद्धीची कमाल एवढी मोठी होती की जेव्हा गुलाबराव महाराज ग्रंथ लिहायला बसायचे तेव्हा त्याला 4 माणसं लागायची लिहायला, 4 माणसं लिहायला. म्हणजे जेव्हा ते ग्रंथ सुरुवात करायचे सांगायला तेव्हा इतके स्पीडमध्ये, इतकं फास्ट सांगायचे की एका माणूस लिहू शकत नव्हता. त्यांना 4 माणसं लागायचे. 1, 2, 3, 4. पहिला माणूस पहिली ओळी लिहिणार, दुसरा माणूस दुसरी ओळी लिहिणार, तिसरा माणूस तिसरी ओळी लिहिणार आणि चौथा माणूस चौथी ओळी लिहिणार. आपण कम्प्युटर सुद्धा एवढा फास्ट नसते, कम्प्युटर सुद्धा एवढा फास्ट नसते. एवढा फास्ट बुद्धी महाराजांची होती. आपण समजून घेतलं पाहिजे. आणि आज ह्या बुद्धीचा विचार, आज ह्या साहित्याचा विचार जागतिक लेवलला होत आहे. डॉक्टर विजय भटकर म्हणतात की बाबा गुलाबराव महाराज संत आहेत होते म्हणून मी सुपर कम्प्युटर निर्माण करू शकलो. म्हणजे त्यांनी किती मोठा सांगितलं की जर गुलाबराव महाराज साहित्य नसतं तर मी सुपर कम्प्युटर बनू शकलो नसतो. विजय भटकर यांनी खूप अभ्यास केला आणि आजही ते साहित्य समजण्यासाठी सगळ्यात मोठी भूमिका ही विजय भटकर यांची आहे. म्हणून आपण सुद्धा समजून घेतलं पाहिजे. माऊलींचे आपल्यावर खूप सारे उपकार आहेत, गुलाबराव महाराजांचे आपल्यावर एवढे उपकार आहेत. आज आपण ज्ञानेश्वर महाराजांचं एवढं म्हणजे आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना समजतो. जेव्हा ज्ञानेश्वर महाराज 1200 शतकामध्ये होते त्यावेळेस कॅमेरे होते का, मोबाईल होते का, त्यावेळेस कोणताही कॅमेरा नव्हता. पण आपल्या समोर जे माऊलींचं प्रतिमा जे आपल्या समोर आहे, आज जी मूर्ती माऊलींची आपण पाहू आलो, ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती ही प्रतिमा ही आपल्याला जर कोणी दिली असेल तर ती गुलाबराव महाराजांनी दिलेली आहे. जेव्हा गुलाबराव महाराजांना दृष्टांत झाला त्यानंतर त्यांच्या भक्तांनी म्हटलं महाराज खरंच माऊली कशी दिसतात हो, आम्हाला सुद्धा त्यांचं दर्शन घ्यायचं. महाराजांना वाटलं की ठीक आहे मला दर्शन झालं, तुम्हाला दर्शन झालं पाहिजे. महाराजांनी करून अर्थ दिला. मग नंतर काय केलं की एका आपल्या चित्रकाराला बोलावून घेतलं आणि त्या चित्रकाराला बोलावून महाराजांना जे स्वरूप त्या हृदयामध्ये साठवलं होतं माऊलींचं, ते महाराजांनी ते हृदयाचं स्वरूप पूर्ण सांगितलं आणि त्या चित्रकाराने चित्र काढलं. आज आपण पाहतो की जे फेटा बांधलेलं ज्ञानेश्वर माऊलींचं जे चित्र आहे, जे प्रतिमा आहे, ते आपल्याला जे भेटली ते फक्त गुलाबराव महाराजांमुळे आहे. म्हणून संपूर्ण विश्वावर एक सगळ्यात मोठं उपकार जर पूर्ण केलं असेल ते गुलाबराव केलं की ज्ञानेश्वर माऊलींचं जे निर्गुण स्वरूपात पडलेलं रूप होतं ते सगुण रूप करून आपल्याला ते प्रदान केलेलं आहे. आणि तिथं आपण पाहते प्रतिमा जी आहे इथे लावलेली आहे ते बघा. आणि हा दृष्टांत झालेला तर फोटोच लावलेला आहे आणि हे चित्र पूर्ण आहे. हा
चित्रकाराचा जो दिलेला आहे त्या ठिकाणी फोटो लावलेला आहे. म्हणून आपण हे एवढं मोठं दान आपल्याला दिलेलं आहे गुलाबराव महाराजांनी. आपण हे आपल्याला माहितच नाही, हे आपल्याला माहित नाही. आपण बाहेर जातो पण आपल्याला हे माहित नाही की ज्ञानेश्वर माऊलीची जी पेटा बांधलेली ही प्रतिमा आहे हे आपल्याला गुलाबराव महाराजांमुळे मिळालेली आहे. म्हणून हे आपल्याला कधी कळणार आपल्याला जेव्हा आपण त्या साहित्याचा अभ्यास करू, जेव्हा आपण गुलाबराव महाराजांच्या विचारांचा अभ्यास करू, त्यामध्ये आपण आत शिरू. म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती कळकळीची आहे की आपण जे साहित्य वाचल्यामध्ये आपण 134 ग्रंथ वाचू शकत नाही. मला माहित आहे आपण वर्षातून एक ग्रंथ जरी वाचला तुम्हाला नाही पाठवणार, तुम्हाला नाही समजणार, तरी फक्त वाचन म्हणून करा. फक्त एक ग्रंथ जरी आपण वर्षातून वाचला तरी आपल्याला खूप सारे ग्रंथ. मला वाटलं साधुबोध फक्त साधूला बोध म्हणून नसून, मला वाटलं साधुबोध म्हणून साधूला बोध म्हणून नसून, पण एवढं सुंदर ते आहे की आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यामध्ये आहे. देव कोण आहे, संत कोण आहे, प्रेम काय आहे आणि प्रत्येक गोष्टीचं उत्तर त्यामध्ये आहे. आपण तो वाचतच नाही. साधूचं फक्त नाव पाहतो बरोबर, साधूला बोध आहे त्यामध्ये. साधूला नाही, प्रत्येक माणसाला प्रत्येक स्त्री पुरुषाला त्यामध्ये बोध आहे. आपण तो वाचला पाहिजे. म्हणून महाराजांचं हे खूप मोठी लीला आहे. महाराजांना आणखी एका नावाने ओळखल्या जाते. आपल्याला कळतात माहिती सुद्धा जणांना महाराज सांप्रदायिक नाव काय होतं? महाराज सांप्रदायिक पांडुरंगनाथ होतं, हे आपल्याला माहिती. म्हणजे पांडुरंगनाथ हे त्याचं नाव काय पडलं हे आपण कधी विचार केला का? महाराजांचं नाव प्रज्ञाचक्षुष का पडलं आपण विचार केला का? महाराजांना मधुरा देवताचार्य का म्हटलं जाते? त्यांची मधुरा भक्तीबद्दल एवढं मोठा लिहून गेलं महाराजांनी का म्हटलं गेलं आहे? धर्म समन्वय का म्हटलं जाते महाराजांना? धर्माचा जो अभ्यास केला महाराजांनी म्हणून त्याला धर्म महर्षी म्हटलं जाते. म्हणून हा अभ्यास आपल्याला समजून जेव्हा आपण महाराजांबद्दल बोलू, विचार करू, विचार मीमांसा करू, त्यानंतरच कळणार. म्हणून तर मला इतकं म्हणजे चांगलं वाटतं की हे बौद्धिक सत्र यामध्ये मी पहिला जे पाहतो सत्र यामध्ये बौद्धिक सत्र सुद्धा आहे. नाही तर जनरली आपण पाहतो की सत्रामध्ये बौद्धिक सत्र नसते. आपण भागवत करतो बघतो. जेव्हा आपण ठरलं होतं की आपण या ठिकाणी व्याख्यान मला करणार आहोत, हे पण खूप चांगलं वाटलं होतं. पुढे भविष्यात मला तर वाटते की होईल म्हणून. आणि या माध्यमातून आपण चर्चा करणार, एकमेकाला समजून घेणार की महाराजांचं चरित्र काय आहे, महाराज काय आहे आणि महाराजांची ग्रंथ महिमा किती मोठी आहे, ग्रंथ संपत्ती किती मोठी आहे, ग्रंथ साहित्य किती मोठं आहे. त्या ग्रंथाचा आपण अभ्यास केला तर आपणही आपल्या जीवनामध्ये प्रकाशित अभ्यास सुद्धा करू शकतो. म्हणून आज या ठिकाणी नवी आशा नविष्ट ग्रुपच्या मार्फत मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली. नवी आशा नविष्ट ग्रुप हा सामाजिक ग्रुप आहे. सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक ग्रुपमध्ये आम्ही काम करतो. धार्मिक ग्रुप, धार्मिक जो हा प्रकल्प यामध्ये हा आपण सप्ताह बौद्धिक सत्र हा मोडला जाते. म्हणून या धार्मिक प्रकल्पाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण नवी आशा नविष्ट ग्रुपचे सर्व सदस्य मान्यवर आपण